Yeah, Prerna, yeah. Am I supposed to make you a co-host? Yes, ma'am. Okay, go ahead. हॅलो मुलांनो, सगळे क्लासमध्ये आले आहेत. ओके, तर तुमच्याकडे जे पुस्तकं आहेत ते ओपन करा आणि जी काही तुमची पेन्सिल आहे ती सुद्धा घेऊन बसा, जेणेकरून आपण आतापर्यंत जे काही शिकलो ते तुम्ही थोडं नोट किंवा टिक करून ठेवू शकता, जे तुम्हाला एक्झाम मध्ये किंवा जेवढं तुम्हाला समजत आहे पुस्तकाच्या वर किंवा आजूबाजूला हेडिंग मध्ये लिहून ठेवू शकता. ठीक आहे, तर आपण काय बघत होतो? उष्णतेचे परिणाम आणि त्याचे मापक, बरोबर? मागच्या धड्यामध्ये आपण जे जे काही बघितलं त्याबद्दल कोणाला काही प्रश्न आहे? काही नाही समजलं किंवा काही एखादं वाटत आहे की विचारण्यासारखं आपण काय सुरू करत आहोत असं? तर बघा, आपण उष्णता याबद्दल बोलत होतो, हीट, है ना? तर आपण त्याबद्दल जाणून घेतलं की नेमकं काय काय आपल्याला दिलेलं आहे, आपण आपल्या अवतीभोवती कशा प्रकारची ऊर्जा असते त्याबद्दल आपण जाणून घेतलं. ठीक आहे, तर आपल्या पुस्तकामध्ये जे काही दिलं आहे, आज मला वाटते शेवटचा आपला हा धड्याचा पार्ट राहणार. तर आपण सुरुवातीपासून एकदा सुरू करूया. आपलं पुस्तक मी त्यासाठीच तुम्हाला ओपन करायला सांगितलं, कारण हा धडा थोडासा मोठा आहे. तर तुमच्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे, सुरुवात कुठून झाली आणि आपण आता कशावर आहोत त्याबद्दल आपण एकदा बोलूया. ठीक आहे, तर काय आहे, उष्णतेमध्ये जे काही आपले स्त्रोत दिले आहेत त्याबद्दल आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि त्या स्त्रोत म्हणजे उष्णता आणि तापमान यामध्ये काय फरक आहे याबद्दल सुद्धा बोललेलं आहे. ठीक आहे, तर बघा, हा आपला उष्णता व मापनचा हा पहिला पाठ आहे. तर आपण काय म्हटलं होतं, उष्णता कशापासून कशापासून मिळत आहे म्हटलं? सूर्यापासून, हवेपासून, पाण्यापासून. हा सगळे जे ऊर्जा आहे याबद्दल या धड्यामध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. तर हे कसं काम करतं नेमकं त्याबद्दल. ठीक आहे, तर याचं एकक काय आहे? जूल मध्ये आहे उष्णतेचे एकक. आणि याचे स्त्रोत बघा, इथे काय काय दिले आहेत? पृथ्वी आहे, रासायनिक ऊर्जा आहे, सूर्य, विद्युत ऊर्जा. तर हे जे स्त्रोत आहे यामध्ये कशा प्रकारे आदान प्रदान होत आहे? कारण आपण काय म्हटलं की ही जी ऊर्जा आहे ही नाही तर आपण स्वतः निर्माण करू शकत ना, याला आपण नष्ट करू शकत. कारण आपण कुणाकडून तरी ऊर्जा घेत आहोत. जसं सूर्याकडून आपल्याला ऊर्जा मिळत आहे त्यासारखंच आपण ही ऊर्जा दुसऱ्या फॉर्म मध्ये, दुसऱ्या प्रकारे आपण त्याला जनरेट करत आहोत, निर्माण करत आहोत किंवा दुसरीकडे पाठवत आहोत. त्यासारखंच ही ऊर्जा निर्माण करता येत नाही तर नष्ट सुद्धा करता येत नाही. म्हणून हे तापमान आणि ऊर्जा याबद्दलचं फरक आपण पाहिला की जसं बघा काय म्हणत आहे, उष्णता व तापमान हे वेगळे वेगळे आहेत. तापमान कसं समजू शकता की समजा कमी ग्लासमध्ये असलेला पाणी आणि मोठ्या बादलीमध्ये असलेला पाणीचा जो तापमान आहे हा सारखा राहू शकतो, पण जी उष्णता आहे ही वेगळी वेगळी राहणार. का बरं? तर त्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत, समजा पाणी आहे तर ते जे कण आहेत हे जे उष्ण झाल्यामुळे त्याला गरम तापमान मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये काय हालचाल होत असते, तर ते स्वतःच्या जागेवर हलत असतात आणि त्यामध्ये काय होत आहे, गतीज ऊर्जा निर्माण होत आहे. तर एका ग्लासमध्ये असलेली गतीज ऊर्जा ही एका बादलीमध्ये असलेल्या पाण्याने, भरलेल्या बादलीमध्ये असलेल्या पाण्याने असलेल्या त्या गतीज ऊर्जेपेक्षा कमी राहणार. तर हे जे उष्णता आहे कशावर अवलंबून आहे? असलेल्या कणांवर. टोटल, पूर्ण, संपूर्ण गणना एका ठिकाणी असलेली किती
त्यामध्ये मॉलिक्युल्स आहेत त्यावर अवलंबून आहे. तर त्यासारखंच आपण काय बघितलं, हे जे टेम्परेचर आहे ह्याचे काय काय प्रकार आहेत. त्यामध्ये आपण जसं तापमान आहे हे काय काय कोणत्या कोणत्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारे मोजलं जाऊ शकतं. जसं आपण शरीराचं तापमान मोजत असताना आपण वेगळी मोजपट्टी वापरतो. बाहेरचं तापमान आहे जसं शेतीमध्ये हवामान खात्यामध्ये मोजलं जाणारं तापमान, त्यासाठी वेगळी मोजपट्टी वापरली जाते. तर अशा प्रकारचे हे जे फेरेनहाइट, सेल्सिअस, केल्विन याबद्दल सुद्धा आपल्याला या धड्यामध्ये दिलेलं आहे आणि त्याचं त्यांनी सूत्र सुद्धा दिलेलं आहे. ते सूत्र काय आहे बघा, F-32 डिवायडेड बाय 9 इक्वल्स टू C डिवायडेड बाय 5. यामध्ये F म्हणजे काय आहे, फेरेनहाइट, C म्हणजे सेल्सिअस, K म्हणजे केल्विन. यासारखे जे सूत्र आहे ते आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर जसं तापमान मोजण्यासाठी आपण थर्मोमीटर वगैरे यासारख्या गोष्टीचा आपण वापर करत आहोत, तर त्यासारखंच आपण उष्णता मोजण्यासाठी कशाचा वापर केला आहे, कॅलरीमीटर. ठीक आहे. तर ही जी कॅलरीमीटर आहे त्याचा सुद्धा आपल्याला दिलेला आहे आणि हा जो विशिष्ट उष्मा आहे, स्पेसिफिक हीट, म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, प्रत्येक पदार्थाची वेगळी वेगळी स्पेसिफिक हीट आहे. म्हणजे त्याला जसं कोणतं पदार्थ लवकर गरम होत आहे आणि कोणतं पदार्थ किती वेळाने गरम होत आहे हे ठरवतं काय, विशिष्ट उष्मा. म्हणजे प्रत्येक पदार्थाची स्वतःची गरम होण्याची जी क्षमता आहे किंवा थंड होण्याची जी क्षमता आहे ही वेगळी वेगळी असते. म्हणून त्यांनी त्याला काय म्हटलं आहे, विशिष्ट उष्मा, स्पेसिफिक हीट. आणि याला डिनोट कशाने केलं आहे, कॅपिटल Q. हे काय आहे, मास आणि हे C, चेंज इन टेम्परेचर. बरोबर. तर हे जसं आता उष्णतेसाठी कॅलरीमीटर म्हटलं तर हे तुम्हाला परीक्षेमध्ये येतं की कॅलरीमीटर हे कशा प्रकारे बनलेलं असतं. तर तुम्हाला काय सांगायचंय की कॅलरीमीटर हे एक थर्मोमीटर सारखं काम करत आहे. आणि जसं बघा ते डायग्राम आहे, ही डायग्राम तुम्हाला एक दोनदा लक्षात ठेवायची आहे, काढून बघायची. तर ह्याला हे पूर्ण समजून घेण्यासाठी काय म्हणत आहे की हे एक पूर्ण बंद असलेलं भांड आहे ज्यामध्ये बाहेरच्या तापमानाचा परिणाम आतमध्ये असलेल्या पदार्थावर होणार नाही. तर थर्मस फ्लास्क सगळ्यांनी बघितला आहे, ज्यामध्ये आपण चहा वगैरे काही गरम वस्तू ठेवतो बंद बॉटलमध्ये, त्यासारखंच हे काम करतं. त्याला कॅलरीमीटर उष्णता मोजण्यासाठी, म्हणजे इथे थर्मोमीटरचा सुद्धा वापर केला आहे तापमान मोजण्यासाठी. आणि आतमध्ये असलेलं जे काय म्हणतात त्याला, तांबा, तर ते वापरलं आहे त्यांनी. आणि त्यामध्ये ढवळण्याची कांडी आणि यामध्ये जे गरम वस्तूने दिलेलं पाण्याला त्याची उष्णता आणि घेतलेली कॅलरीमीटरने उष्णता, हे आपण कशा प्रकारे उष्णता मोजली जाते ते आपण या कॅलरी मापीमध्ये बघितलं. तर आता आपण काय मागच्या क्लासमध्ये सुद्धा काय बघितलं आपण, एक्सपान्शन ऑफ सॉलिड. तर हे काय म्हणत आहे, हे काय परिणाम होतात, म्हणजे उष्णतेमुळे काय परिणाम होतात हे बघितलं. आतापर्यंत आपण काय बघितलं की त्याचे स्रोत काय आहेत उष्णतेचे, त्याला कशा प्रकारे मोजतात आणि त्याचे परिणाम काय. समजा उष्णता आपण कशाला देत आहोत तर त्यामुळे काय परिणाम होत आहेत हे आपल्याला या धड्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर बघा यामध्ये काय म्हणत आहे, त्यांनी 3 प्रकारे बघितलं आहे. आपल्याला माहिती आहे की 3 प्रकारे आपल्याकडे वस्तू पदार्थाची स्टेट्स आहेत. तर त्यामध्ये काय येत आहे, घन, द्रव आणि वायू. तर यामध्ये सगळ्यात अगोदर त्यांनी सॉलिड बद्दल बोलले आहेत, म्हणजे स्थायू पदार्थाच्या स्थितीबद्दल बोलले आहेत. तर यामध्ये त्यांनी परत 3 एक्झाम्पल दिले आहेत. कारण जसं बघा त्यांनी हे का बरं दिलं आहे, तर सॉलिड जे स्थायू आहेत, घन पदार्थ आहेत, यांनाच एक आकार किंवा त्यांचं वस्तुमान म्हणजे व्यवस्थित दिलेलं असतं. कारण आपण समजा म्हटलं की हे बुक आहे, ही बुक आहे, तर ही स्क्वेअर आहे, रेक्टँगल आहे, ह्याची एवढी थिकनेस आहे, हे स्थायू पदार्थामध्येच आपण सांगू शकतो. पण आपण पाण्यामध्ये असं सांगू शकत नाही. पाण्याला स्वतःचा शेप, स्वतःचा आकार नाही. भले त्याला त्याचं वजन आहे किंवा व्हॉल्यूम आहे,
बाल्टीमध्ये असला पाणी किंवा बॉटलमध्ये असला पाणी, त्याला व्हॉल्यूम आहे पण त्याला स्वतःचा आकार नाही. त्यासारखंच हवेला काय स्वतःचा आकार नाही, त्याला स्वतःचा व्हॉल्यूम सुद्धा नाही, तर जिकडे जाणार तिकडे जाणार. पण सॉलिड मध्ये काय आहे, एखाद्या वस्तूवर काय परिणाम होत आहे, वस्तू लांब होत आहे की वस्तू वाकत आहे, वस्तू मोठी झाली, फुगली, हे आपण स्पष्टपणे सांगू शकतो. आपल्याला त्याचा आकार काढता येऊ शकतो. म्हणून त्यांनी सगळ्यात अगोदर कशाबद्दल सांगितलं आहे, एक रेषीय प्रसरण, लिनियर एक्सपान्शन. म्हणजे त्यांनी लोखंड वगैरे किंवा जे सरळ असतात ना, रॉड, धातू, वायर, जे तार असतात जे लांब, तर यांच्यावर काय परिणाम होत आहे उष्णतेचा, याबद्दल त्यांनी एक्झाम्पल दिला आहे. तर ते सांगताना त्यांनी म्हटलं की यामध्ये प्रत्येक वस्तू, म्हणजे जसं लोखंड आहे, अल्युमिनियम आहे, ह्या सगळ्या स्वतःचा काय आहे, स्वतःच्या गुणधर्मानुसार ते त्याला प्रतिसाद देणार उष्णतेला. जसं की लोखंड, इथे बघा त्यांनी काय म्हटलं आहे, लोखंड कमी, सगळ्यात कमी त्यामध्ये चेंज होणार, त्याच्यामध्ये परिणाम कमी दिसणार. समजा मी जसं मी तुम्हाला अंगठीचा उदाहरण दिला होता की ही लोखंडाची अंगठी आहे आणि ही समजा अल्युमिनियमची अंगठी आहे, तर हिला समजा मी 10 डिग्री सेल्सिअसनी किंवा 20 डिग्री सेल्सिअस दोघांना मी तापमान देत आहे, तर हे जे वायर आहे लोखंडाचं आणि अल्युमिनियमचं वेगळं वेगळं, यामध्ये काय होणार की यांची जी लेंथ आहे, यांची जी लांबी आहे, ही वेगळी वेगळी लांब होणार. का बरं? कारण यांची स्वतःची गुणधर्म वेगळा आहे. लांब किती होणार हे स्वतः ते तय करत आहेत. समजा 20 डिग्री सेल्सिअस दोघांना सुद्धा मिळत असेल तरी सुद्धा बघा, लोखंडामध्ये काय म्हणत आहे, 11.5 डिग्री लेंथचा चेंज होणार आणि अल्युमिनियम मध्ये काय म्हणत आहे, 23.1 एवढा लेंथनी चेंज होणार. तर यामध्ये आणि हा जो एकरेषीय प्रसरणांक, हा जो याला यांनी लॅम्बडा, याला कॉन्स्टंट, स्थिरांक हे म्हटलं आहे. हे का बरं? कारण प्रत्येक वस्तूचं वेगळं वेगळं राहणार. म्हणून आपण एखाद्या वस्तूला त्याला ऊर्जा दिली, उष्णता दिली, तर त्याच्या लांबीमध्ये किती फरक येणार हे आपण त्याचा जो L2 आहे, लेंथ 2 म्हणजे फायनल लेंथ, उष्णता दिल्यानंतरची फायनल लेंथ आपण कसं काढणार, तर आपल्याला सगळ्यात अगोदर किती लेंथ आहे हे माहिती आहे, मग त्यामध्ये हा त्या वस्तूचा असलेला कॉन्स्टंट एकरेषीय प्रसरणांक, हे आपल्याला इथे टेबलमध्ये दिलेलं आहे, सहसा आपल्याला न्यूमेरिकल्स मध्ये सुद्धा दिलेलं असतं, एक्झाम मध्ये सुद्धा दिलेलं असतं. तर आणि टेम्परेचर आपण आधी, आणि चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी, म्हणजे आधी किती टेम्परेचर होतं आणि आपण किती टेम्परेचर पर्यंत त्याला उष्णता दिली, तापमान दिला, त्यानुसार आपण त्याचे जे फायनल लेंथ आपण हे काढू शकतो. यासारखं सेम, यासारखं जसं यामध्ये हे सॉलिड बद्दल, स्थायू वस्तूंबद्दल बोलत आहेत, त्यासारखंच त्यांनी कशाबद्दल परत बोलले आहेत, प्लॅनर प्रसरण, म्हणजे जे सपाट असतात, ज्यांचा एरिया असतं. आता यामध्ये लेंथ नाही येणार, यामध्ये त्या आपण त्याचा डिस्टन्स, लेंथ, ब्रेथ आपण मोजू शकतो. एरियामध्ये लेंथ अँड ब्रेथ देतं. तर यामध्ये त्यांनी एरियासाठी त्यांनी काय वापरलाय, ए. सेम जसं त्यांनी लेंथ साठी एल वापरला, त्यामध्ये त्यांनी एरियासाठी ए वापरला आहे. आणि यामध्ये स्थायूचे घनीय प्रसरण म्हणजे व्हॉल्यूम, म्हणजे त्यांचं स्क्वेअर आहे, स्फेरिकल आहे की क्युबिकल आहे, त्यामध्ये त्यांनी व्हॉल्यूम घेतला आहे या घन पदार्थाचा, आणि यामध्ये त्यांनी व्ही वापरला आहे. सेम शब्द त्यांनी फक्त काय लेंथ, व्हॉल्यूम आणि एरिया हे या प्रकारे त्यांनी वापरलेले आहेत. आणि यासाठीच त्यांनी सारखं, म्हणजे जवळपास त्यांचे जे बदल आहेत हे त्यांनी जवळपास सारखे घेतलेले आहेत. ठीक आहे, तर हे आपण आतापर्यंत बघितलं. याबद्दल काही प्रश्न आहेत? आपण या समोर जायचं.
आपण समोर जायचं. मी तुम्हाला एकदा पीपीटी दाखवायची जी मी बघितली म्हणजे सोप्या भाषेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ती पीपीटी. सरळ साध्या साध्या भाषांमध्ये पीपीटी ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे. परत एकदा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोरून जाऊ द्या. तर बघा उष्णतेचे परिणाम मध्ये काय काय घेतलं आहे. तर आपल्या याच्या धड्यामध्ये प्रसरणाबद्दलच दिलेलं आहे, आकुंचनाबद्दल दिलेलं नाही आहे. कारण उष्णतेमुळे काय होतात, प्रसरण आणि आकुंचन होतात. तर आपल्याला या धड्यामध्ये फक्त प्रसरणाबद्दल दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे प्रत्येक वस्तूमध्ये घन, द्रव, वायू दोन्ही मध्ये होत आहेत. तर यामध्ये जे घन पदार्थाचे प्रसरण आहे काय होत आहे, लांबी वाढत आहे. तर याचा जो फॉर्म्युला आहे L1 L2 आणि तापमानातील बदल. तर यामध्ये जो लॅम्बडा आहे, जो मी म्हंटल की एक रेषीय प्रसरणांक, यामध्ये बघा लॅम्बडा कसा काढलेला आहे. आपण म्हटलं की याचं प्रत्येक वस्तूचा वेगळा वेगळा असतं, प्रत्येक धातूचा स्वतःचा गुणधर्म असतं. तर हे हा जो काय म्हणत आहे की एका धातूला आपण 1 डिग्री सेल्सिअसने वाढवत आहोत त्याचं तापमान, तर किती बदल होत आहे त्याच्या लांबीमध्ये, त्यावरून आपण लॅम्बडा डिसाइड केला आहे. प्रत्येक धातूचा वेगळा वेगळा जो लॅम्बडा आहे, जो की कॉन्स्टंट कोएफिशियंट जे आहे ते आपण डिसाइड केला आहे. तर यामध्ये उदाहरण दिलं होतं की ज्या वस्तूचा जेवढा जास्त प्रसरणांक तेवढा ते जास्त फुगतं. तर आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा उदाहरण दिलंय की जे रेल्वेचे रूळ असतात, तर त्यामध्ये काय होत आहे, ते सरळ सलग नसतात, त्यामध्ये गॅप ठेवलेली असतात. कारण ते जे रूळ असतात ते लोखंडाचे बनलेले असतात. तुम्हाला माहिती आहे की लोखंडाचे रूळवर रेल्वे धावत असते, त्यामध्ये काही विशिष्ट प्रकारची गॅप ठेवलेली असते. बघा इथे तुम्हाला दिसत आहे का बरं, तर उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेस लोखंड थोडा प्रसरण पावणार, एक्सपांड होणार, त्यावेळेस त्याला जागा मिळायला हवी, जेणेकरून ते तुटायला नको किंवा त्यांनी ते एकमेकाला धक्का मारून ते मोडून जायला नको. आपल्या घरी असलेले जे डबे असतात बघा तुम्ही, स्टीलचे जे डबे असतात ते सुद्धा काही दिवसानंतर तुटत आलेली असतात. तर त्यांच्यामध्ये जे काय असतं ते प्रसरण पावत असतं, त्यांना जागा नाही का मिळाली तर ते तुटायला सुरू होतात. म्हणून इथे हा उदाहरण दिलेला आहे जे आपल्या डेली लाईफ मध्ये असतं. तर हा मला वाटतं हा एक न्यूमरिकल आहे, याबद्दल सुद्धा आपण बघितलं मागच्या क्लासमध्ये. तर हे प्रतलीय प्रसरणाबद्दल आहे, प्लॅनर. जसं मी म्हटलं की यामध्ये काय होत आहे, एरिया बद्दल बोलत आहे. की समजा एखादं सपाट पातळ असलेलं असं काही लोखंड किंवा अल्युमिनियमचं काही असेल, तर त्यामध्ये काय होत आहे, क्षेत्रफळ वाढत आहे. म्हणून त्यांनी एरिया, क्षेत्रफळ म्हणजे एरिया होत आहे. मूळ क्षेत्रफळ, तापवल्यानंतरचे क्षेत्रफळ आणि तापमानातील बदल. तर यामध्ये त्यांनी काय घेतलं आहे, सिग्मा. सिग्मा त्यांनी काय, कॉन्स्टंट कोएफिशियंट घेतला आहे. ठीक आहे. आणि व्हॉल्युमेट्रिक मध्ये त्यांनी काय घेतलं आहे, बीटा. बीटा याला त्यांनी कॉन्स्टंट कोएफिशियंट घेतला आहे. हा, तर हे व्हॉल्यूम, एरियल आणि लेंथ, लिनियर एक्सपान्शन बद्दल आहे. तर याला सोप्या भाषेमध्ये लक्ष ठेवताना कसं लक्ष ठेवायचं, तर एक रेषीय प्रसरणामध्ये काय होतं, फक्त लांबी बदलत आहे पत्र्या, आणि एक्सपान्शन मध्ये जे स्थायी प्रतलीय प्रसरण, प्लानर एक्सपान्शन मध्ये पत्र्याचे क्षेत्रफळ बदलत आहे, आणि स्थायूचे घनी प्रसरणामध्ये सॉलिड क्युबिक किंवा ब्लॉकचा संपूर्ण आकार बदलत आहे. तर हे आतापर्यंत आपण बघितलं. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत द्रवाचे जे प्रसरण होत आहे त्याबद्दल. तुम्हाला चित्रामध्ये जे दिसत आहे त्यावरून तुम्ही अनुमान लावू शकता की आपण काय पाहणार आहोत. कारण जसं आपण एका धातूला उष्णता दिल्यानंतर त्यामध्ये काही बदल होतो, त्यासारखंच आपण पाण्याला आपण उष्णता दिल्यानंतर काय बदल होत आहे, द्रवाला स्वतःचा ठराविक आकार नसतो, सगळ्यांना माहिती आहे. त्याला कशामध्ये ठेवा तो त्यानुसार आकार घेत असतं, पण त्याला स्वतःचं व्हॉल्यूम असतं. व्हॉल्यूम म्हणजे त्याला स्वतःचं वजन आहे, त्याला तेवढी जागा लागते. त्याला कशामध्ये ठेवा, त्याला पाण्याला स्वतःची जागा लागते, व्हॉल्यूम असतं त्याचं. द्रव गरम केल्यानंतर त्याचे आकारमान वाढते. बघा तुम्हाला या फोटोमध्ये दिसत आहे की
पहिल्या डब्यामध्ये 70 डिग्री सेल्सिअसचा भलेही तापमान आहे, पण त्याचा व्हॉल्यूम वाढलेला नाही आहे. मग 140 केल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम वाढलेलं आहे आणि 180 डिग्रीवर ते झाकणातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपण सुद्धा बघितलं आहे की आपल्या घरी आपण समजा भात मांडत असलो तर बघा, सुरुवातीला जे भाताचं असतं गंज, ते उकड्या येऊन बाजूला येत नाही सरळ, पण काही वेळानंतर त्यामध्ये जी हवा असते आणि जे पाणी असतं ते बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतं आणि जे झाकणी असते त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करते, बरोबर? त्यासारखंच त्यामध्ये काय होत आहे, एक्सपान्शन होत आहे, प्रसरण होत आहे तापमान वाढल्यामुळे. तर यामध्ये सुद्धा जसं जे फॉर्म्युला आहे यामध्ये काय व्हॉल्यूम ठेवलेला आहे, कारण व्हॉल्यूम वाढत आहे पाण्याचा, उकड्या जे येत आहेत त्यामुळे त्यांचा जो व्हॉल्यूम आहे तो जास्त होत आहे, वर येत आहे. तर यामध्ये सुद्धा त्यांनी काय म्हटलं, द्रवाचे आरंभीचे आकारमान V1, द्रवाचे अंतिम आकारमान V2 आणि यांनी इथे डेल्टा मध्ये जे चेंज इन टेम्परेचर आहे आणि इथे बीटा वापरलेला आहे, द्रवाचा घनीय प्रसरणांक. तर यामध्ये सुद्धा प्रत्येक द्रव, आता द्रव म्हटलं तर मी सतत नेहमी पाण्याचं उदाहरण घेते, पण द्रव म्हटलं तर बऱ्याच वस्तू आहेत. अजून आपल्या पुस्तकामध्ये एक आराखडा जो दिला आहे त्यामध्ये आपल्याला दिसत आहे, बघा तुम्हाला आराखडा दाखवत आहे, त्यामध्ये त्यांनी अल्कोहोल सांगितलेला आहे, अजून पाणी आहे, परत अजून 2 वस्तू आहेत ज्याबद्दल ते बोलले आहेत. बघा, अल्कोहोल, पाणी, पारा आणि क्लोरोफॉर्म. तर याबद्दल ते बोलले आहेत. तर हे जे द्रव बद्दल बोलले आहेत हे यांचे स्वतःचे वेगळे वेगळे कोएफिशियंट्स आहेत. म्हणून इथे जे काही चेंजेस आहेत, जसं तुम्हाला मी पीपीटी मध्ये फॉर्म्युला दाखवत आहे, जे कॉन्स्टंट बीटा हे जे दाखवत आहे हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे, ठीक आहे. परत त्यामध्ये जो व्हॉल्यूम आहे V, जसं मी तुम्हाला या इथे दाखवत होते, तर बघा यामध्ये जो डेल्टा तापमानातील बदल म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं, तिथे डेल्टा T आलं तिथे चेंज इन टेम्परेचर आलं तर T2 - T1, ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवायचं. आता हे आपण द्रवाबद्दल बोलत होतो, तर आता आपण कशाबद्दल बोलणार, हवेबद्दल. वायूचे प्रसरण काय म्हणत आहे, वायूला ठराविक आकार नसतो, वायूला ठराविक आकारमानही नसतं. त्याचं व्हॉल्यूम आपण त्याला एका डब्यामध्ये बंद करू शकतो, पण त्याला काही आकारमान असतं का, काही नाही. वायूला उष्णता दिल्यास वायू फुगते, प्रसरण पावते. सगळ्यांना माहितीये की जे फुगा आहे हे, आपण समजा गरम हवा केली तर ती काय होत आहे, वर जात आहे, एक बलून उडत आहे आकाशामध्ये. आपण हा उदाहरण सुरुवातीलाच बघितलेला. तर यासाठी हा जो उदाहरण आहे हवेचा, त्याबद्दल आपण यामध्ये आपल्याला एक कृती दिलेली आहे, आपण पुस्तकामध्ये वाचून घेऊया, पण आधी इथे समजून घेऊया. ही आपल्या पुस्तकामध्ये असलेलीच आकृती आहे म्हणून तुम्हाला समजेल. तर बघा यांनी काय घेतलं आहे, हवेबद्दल बोलत असताना त्यांनी 2 काचेचे जार घेतले आहेत. जार म्हणजे पकडा जे तुम्हाला दिसत आहे आरपार, थोडी काचेचे बाटल्यासारख्या काही घेतल्या आहेत आणि त्यामध्ये हवा भरलेली आहे. दोघांमध्ये सारखी हवा आहे सुरुवातीला, ठीक आहे, दोघांमध्ये सारखी हवा आहे आणि त्यांनी याला काय केलं आहे, आग देत आहेत, सुरू केली आहे त्यांनी आग देणं. मग त्यामध्ये त्यांनी काय लावलं आहे, न सरकणारा दट्ट्या म्हणजे झाकण म्हणा, जे सरकत नाही आहे असं त्यांनी लावलेलं आहे, ठीक आहे. आणि एका ठिकाणी त्यांनी काय केलं आहे, इथे हा जो झाकण आहे हा सरकणारा आहे, म्हणजे यामध्ये बदल होत आहे, हा खाली वर जात आहे, आपण त्याला काढू शकतो, मुव्हेबल आहे असं म्हणू शकतो, ठीक आहे. तर यामध्ये काय सांगत आहेत की समजा आपण या हवा बंद असलेल्या जारला आपण आग देत आहोत, उष्णता देत आहोत, हीट, तापमान वाढवत आहोत आपण त्याचा, तर काय होणार त्याबद्दल आपल्याला इथे
बघायचं आहे. तर काय होणार बघा, सगळ्यांना माहिती आहे की आपण समजा आपण जसं पाण्याला उष्णता दिल्यानंतर ते खालीवर जात आहे, त्यासारखंच हवेला सुद्धा उष्णता दिल्यास त्यामध्ये काय होणार, कण खाली वर जाणार. कण खालीवर जाणार, त्यामध्ये जे स्वतःमध्ये असलेली जी त्यांची गतीज ऊर्जा आहे याचं प्रमाण वाढणार. बरोबर. आता ही जी गतीज ऊर्जा आहे ही वाढल्यानंतर आपण पहिल्या बॉटल बद्दल बोलूया. सगळ्यात अगोदर पहिल्या बॉटल बद्दल बोलूया. तर या जार मध्ये काय होत आहे की जे कण आहेत हवेचे ते एकमेकाला आदळत आहेत, त्या जारच्या भिंतीला आदळत आहेत, त्यामध्ये घर्षण होत आहे. तर त्यामध्ये काय होतंय, प्रेशर म्हणजे त्यामध्ये स्वतःचा जो दाब आहे, कारण त्यांच्यामध्ये गतीज ऊर्जा वाढलेली आहे, तर यामध्ये काय होत आहे, दाब वाढत आहे, कारण त्यांची हालचाल वाढलेली आहे. उष्णता त्यांना मिळत आहे तर त्यांची हालचाल वाढलेली आहे, पण त्यांचा आकारमान बंद आहे. आकारमान जो आहे तोच आहे, आपण त्याला बदल केलेला नाही आहे. तर यामध्ये हवेचे मॉलिक्युल्स दोन्ही जारमध्ये समजा सारखे आहेत आणि त्याला आपण उष्णता देत आहोत, तर यामध्ये काय होत आहे, दाब वाढत आहे. वायूचे आकारमान वाढू शकत नाही. आकारमान न वाढल्यामुळे त्यांच्यामध्ये दाब वाढत आहे. पण दुसऱ्या जारमध्ये काय होत आहे, तर दुसऱ्या जारमध्ये तो जो झाकण आहे हा हालत आहे, तो खाली वर जात आहे. ठीक आहे. तर हा जो खालीवर जाणारा जो झाकण आहे, यामुळे त्या जारला जास्त जागा मिळत आहे, व्हॉल्यूम हे जास्त मिळत आहे, त्याचा आकारमान जास्त मिळत आहे कम्पेअर टू फर्स्ट जार. तर यामध्ये जे जागा जास्त मिळाल्यानं काय होत आहे की त्याची जी दाब आहे हा कमी राहणार. तर यामध्ये काय म्हणत आहे, दट्ट्यावर सरकतो, वायूचे आकारमान वाढते, वायूचा दाब स्थिर राहतो. स्थिर राहतो म्हणजे सगळ्यात अगोदर मला सांगा, तुम्हाला दाब म्हणजे काय आहे हे नेमकं माहिती आहे? म्हणजे तुम्हाला आठवत आहे की दाब म्हणजे काय? तर दाब म्हणजे काय, तर व्हॉल्यूम, मास इज टू व्हॉल्यूम, मास भागीला वस्तुमान भागीला त्याचे आकारमान. बरोबर. तर जेवढं त्याचं वस्तुमान डिवायडेड बाय आकारमान, म्हणून त्याची जी डेन्सिटी आहे ती कशावर अवलंबून आहे, आता आपण दुसऱ्या जार मध्ये त्याचा जो आकारमान आहे हे वाढवत आहोत. त्यामुळे जो दाब आहे हा दुसऱ्या बॉटलवर कमी पडत आहे. तर स्थिर राहणे म्हणजे त्यामध्ये जी हालचाल होत आहे, उष्णता वाढवल्यामुळे जे कणांमध्ये जी हालचाल होत आहे ती काय आहे, कमी आहे. प्रमाण म्हणजे त्यामध्ये त्याला आकारमान जास्त मिळाल्यामुळे त्यामध्ये ते दाब स्थिर राहत आहे किंवा कमी राहत आहे, सरळ भाषेमध्ये. तर हे आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, आपण एकदा वाचून घेऊया की काय काय नेमकं दिलेलं आहे. आणि ही जी कृती आहे यावरून तुम्हाला क्लिअर लक्षात येणार की आपण आतापर्यंत जे काही बघत होतो हे काय नेमकं दिलेलं आहे. तर बघा, द्रवाच्या प्रसरणाबद्दल आपण बघितलं, द्रवाला ठराविक आकार नसतो किंवा त्याचे मात्र आकारमान असतं. तर त्यासारखंच आपण यामध्ये बघा काय म्हणत आहे, वायूला ठराविक आकारमानही नसतो. वायूला उष्णता दिल्यावर त्याचे प्रसरण होते. बरोबर. वायूला उष्णता देण्याने त्याचे प्रसरण होते, हे मोठं वर जाण्याचं किंवा प्रसारित होण्याचं त्याचं प्रयत्न असतं. परंतु वायू एका ठराविक आकाराच्या बाटलीत बंदिस्त केल्यास, समजा आपण जसं आपण जार घेतलं त्याला बंदिस्त केल्यास काय होतं, त्याचे आकारमान वाढू शकत नाही. म्हणजे जसं आकाशामध्ये बलून जातं, आकाशामध्ये उडण्याचा त्या गरम हवेचा प्रयत्न असतं, तसं या बंदिस्त बाटलीमध्ये तो करू शकत नाही. त्यामुळे काय होत आहे, त्याचा दाब वाढत आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की दाब म्हणजे काय होत आहे, बघा, घनता इक्वल्स टू वस्तुमान डिवायडेड बाय आकारमान. बरोबर.
त्यामुळे काय होत आहे की यामध्ये बाटलीचे वायूचे तापमान वाढवल्यास त्याच्या घनतेवर काय परिणाम होईल? बाटलीतील वायूचे तापमान वाढवल्यास त्याच्या घनतेचे काय परिणाम होईल? घनता ही वाढेल. पण समजा हा यासारखा जो सरकणारा जो झाकण आहे, यामुळे काय होणार? त्याचे जे घनता आहे ही स्थिर राहणार किंवा कमी होणार, वाढणार नाही. तर याचं सुद्धा जे फॉर्म्युला आहे हे व्हॉल्यूम आणि यामध्ये सुद्धा कॉन्स्टंट काय आहे? बीटा आहे. तर हे का बरं ठेवलेलं आहे? तर यामध्ये जो जसं इन लिक्विड मध्ये जसं जे दाखवत होतं त्यासारखंच यामध्ये सुद्धा त्यांनी कॉन्स्टंट बीटा ठेवलेला आहे आणि इथे डेल्टा टी, इथे चेंज इन टेम्परेचर इथे दाखवत आहे. तर व्हॉल्यूम मध्ये जो काही बदल होईल, किती बदल झाला आणि किती टेम्परेचर दिल्यामुळे बदल झाला, त्यानुसार आपण हवेचं जे काही चेंज आहे ते आपण शोधू शकतो. तर अशा प्रकारे हा जो आपला जो लेसन आहे हा इथे संपलेला आहे. काही प्रश्न आहेत का? मी प्रेझेंटेशन, काही प्रश्न आहेत? आज सगळेजण क्लासमध्ये आहेत, काही प्रश्न असल्यास आपण त्यावर डिस्कस करू शकतो. आपण तर एक्सरसाइज घेणार आहोत कारण इथे हा लेसन संपला. पण पुढच्या लेसन मध्ये आपण काय शिकणार? साऊंड, आवाज. तर आपल्या अवतीभोवती असलेल्या आवाजाबद्दल आपण पुढच्या क्लासमध्ये शिकणार. तर सध्या काही या लेसन मध्ये काही प्रश्न आहेत, एक्सरसाइज आपण सोडवणारच, बरोबर? बोला. टेम्परेचर, आपले जे तापमान आहेत आणि उष्णता आहे हे आपल्या अवतीभोवती होणारे सगळे आताचेच आहेत. तर आपल्या आजूबाजूला होणारेच घडामोडी आहेत. त्यामुळे काही प्रश्न असल्यास जे तुम्हाला असं वाटतंय की नाही याबद्दल तर अजिबात असं काही ऐकलेलं नाही आहे, हे कसं होणार, मग असं काही प्रश्न आहे का? कारण आपल्या पुस्तकामध्ये एक प्रश्न त्यांनी दिलेला आहे बघा. त्यांनी प्रश्न नाही म्हणजे विचार करा असं काही म्हटलं आहे. तर त्याबद्दल एकदा बोलूया आपण की नेमकं यांचं काय म्हणणं आहे. तर बघा, आपण आता वायू आणि द्रवाबद्दल आज आपण बोललो. तर इथे एक म्हटलं आहे की द्रवाच्या प्रसरणाचा दैनंदिन जीवनात होणारा कोणता उपयोग तुम्हाला माहिती आहे? आपण हे जे बोललो, तर हा जो त्यांनी म्हटला आहे की उष्णतेचा पाण्यावर होणारा परिणाम हा इतर द्रवावर होणाऱ्या परिणामापेक्षा थोडा भिन्न असतो. या पाण्याचे असंगत आचरण असं म्हणतात. तर बघा, याबद्दल जे बोलत आहेत ही अशी गोष्ट आहे की आतापर्यंत आपण जे शिकलो की आपण म्हटलं ना की एखाद्या वस्तूला आपण उष्णता दिली तर ती नेहमी प्रसरणच पावणार किंवा आकुंचन पावणार किंवा त्यामध्ये काहीतरी बदल होणार. तर आपल्या या धड्यामध्ये आपण म्हटलं की पाण्याला आपण उष्णता दिली तर ही आपला व्हॉल्यूम वाढवते. पण इथे काय म्हणणं आहे त्यांचं? असंगत आचरणाबद्दल बोलत आहे. कशाच्या? त्यांनी फक्त पाणी इतर द्रवावर होणाऱ्या परिणामापेक्षा थोडा भिन्न असतं. कशावर? पाण्यावर होणारा परिणाम. तर याबद्दल बोलत असताना त्यांनी असं तुम्हाला विचार करायला सांगितलंय की अशी कोणती वेळ आहे, अशी कोणती गोष्ट आहे जे या गोष्टीबद्दल बोलत आहेत, असंगत आचरण. तर बघा, आपल्याकडे आजूबाजूला बर्फ पडत नाही, तर आपण सुद्धा बघितलेलं नाही. त्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारणं बरोबर नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की बर्फाळ ठिकाणी जिथे नद्या वाहतात किंवा तलाव वाहतात आणि जिकडे बर्फ पडतं त्यांच्याकडे हे पाहायला मिळतं की ज्यावेळी सगळ्यांना माहिती आहे की जे बर्फ बनतं हे 0 डिग्री सेल्सिअस तापमानावर बनतं, बरोबर? आता आपण 0 डिग्री सेल्सिअस जे तापमान आहे बर्फाचा, त्याला आपण उष्णता देत आहोत. ठीक आहे, 0 डिग्री सेल्सिअस पासून आपण त्याला आता उष्णता देणं सुरू करत आहोत. तर आतापर्यंत आपण जे शिकलो त्यामध्ये आपण काय म्हणत आहोत की उष्णता दिल्यानंतर जो बर्फ आहे त्याचा जो आकार आहे हे वाढायला पाहिजे, थोडा मोठा व्हायला पाहिजे.
बरोबर, आपण असं म्हणत आहोत. पण यामध्ये असं नाही होत आहे या केसमध्ये, फक्त या केसमध्ये. का बरं? तर जे बर्फ असतं हे ज्यावेळेस गोठायला सुरू होतं ना, त्यावेळेस सगळ्यांना माहितीये की बर्फ हा एक सॉलिड फॉर्म मध्ये येऊन जातं, पाण्याचंच आहे, ते द्रव आहे, लिक्विड आहे. पण ते सॉलिड फॉर्म मध्ये येताना काय होतं, बर्फ बनत असताना ते एकमेकाला अशा प्रकारे पकडून बसलेले असतात. सहसा सॉलिड जे असतात ते एकमेकाला घट्ट पकडून बसलेले असतात. अशा प्रकारे त्यांची जी बनावट असते ती घट्ट पकडून, त्यांचे जे मॉलिक्युल्स असतात अशा प्रकारे घट्ट पकडून बसलेले असतात. बरोबर. पण बर्फ बनत असताना त्यांची जी कण असतात ती थोडी आईल पकडून घट्ट बनलेली असतात. ठीक आहे. मग जसं 0 डिग्री सेल्सिअस पासून आपण त्याला तापमान दिला, तर त्यामध्ये काय होत आहे की ते थोडे सेल पडत आहेत. अशा प्रकारे सेल पडतात आणि मग ते आपली जागा परत एकदा बनवतात आणि परत एकदा घट्ट पकडतात. आणि हे कुठपर्यंत होत आहे? फक्त 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. 0 ते 4 डिग्री सेल्सिअस तापमान देईपर्यंतच हा बदल तुम्हाला दिसून येतं की त्यांच्यामध्ये काय होत आहे, हा बदल होत आहे. ते अशा प्रकारे असलेली जी मॉलिक्युल्स असतात ते एकमेकाला परत एकदा घट्ट पकडतात आणि यामध्ये जो आकार असतो हा थोडा मोठा असतो आणि ते सैल झाल्यानंतर, त्यांनी घट्ट पकडल्यानंतर त्यांचा आकार कसा आकुंचित होणं सुरू होतं. म्हणून फक्त 0 ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत बर्फाचं तापमान वाढवत असताना त्यामध्ये काय होतं, कॉन्ट्रडिक्शन, आकुंचन आपल्याला दिसून येतं. पण आफ्टर 4 डिग्री सेल्सिअस त्यांचा जो प्रसरण आहे हे होणं सुरू होतं. तर हा जो प्रसरण आहे हा 4 डिग्री सेल्सिअस फक्त पाण्यामध्ये हे दिसून येतं की 4 डिग्री सेल्सिअस नंतरच त्यांच्यामध्ये मोठा बदल किंवा त्यांचे जे चेंजेस आहेत प्रसरणाचे ते आपल्याला दिसून येतात. तर याचा जो फायदा त्यांनी म्हटलं की होणाऱ्या दैनंदिन जीवनात होणारा कोणता उपयोग तुम्हाला माहिती आहे. तर याचा उपयोग म्हणजे काय, तर बघा, नदीमध्ये किंवा तलावामध्ये असलेले जे मासे असतात, मच्छा वगैरे जे असतात ना, तर हे वर जे पाण्याची लेअर असते, पाण्याची नदीवर असलेली वर, तर ही फक्त गोठलेली असते. पण त्याच्या खाली असलेले जो पाणी आहे हा पूर्णपणे गोठत नाही. त्यामुळे तिथे असलेले जे मासे असतात किंवा तिथे असलेले जे वनस्पती असतात हे जिवंत असतात. जोपर्यंत बर्फ हटत नाही, जात नाही, वाहून जात नाही, बर्फाचा तुकडा बनून कुठे वाहून जात नाही, तोपर्यंत तिथे त्याचा जीवन सुरू असतं, मासोळी आणि तिथे असलेले पाणी जे वनस्पती आहेत त्यांचा. तर ह्याचा हा उपयोग आहे आणि यामध्ये अशा प्रकारचे बरेच एक्सेप्शन्स आहेत जे बाकी परिणामापेक्षा वेगळे असतात. तर यामध्ये हा एक एक्सेप्शन, वेगळं पण पाण्याबद्दल आपल्याला इथे यांनी सांगितलेलं आहे. तर या धड्यामध्ये आपण फक्त प्रसरणाबद्दलच बघितलं. जे आकुंचन आहे, उष्णतेमुळे होणारे आकुंचन, हे तुम्हाला पुढच्या लेसन मध्ये किंवा पुढच्या क्लासमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. आय होप तुम्हाला समजलं असेल. मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे फक्त माझ्या हातांवरून, पण जे मॉलिक्युल्स असतात ते तुम्ही पुढच्या क्लासमध्ये कसं काम करतात ते तुम्हाला समजेल. फक्त एवढं लक्षात ठेवायची की आपला जो फायदा आहे, आपण अशा प्रकारे निसर्ग आपल्याला करून देत आहे. ठीक आहे. तर बघा, आपण मागच्या क्लासमध्ये सुद्धा काय काय बघितलं होतं, जोड्या लावा बघितल्या होत्या. आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करून घेऊया जेणेकरून तुम्हाला अडचण नाही जाणार. पुढच्या क्लासमध्ये तर आपण धडा सुरू करतो, पण इथे आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर बघा, आपण मागच्या क्लासमध्ये जोड्या लावा बघितल्या होत्या. सगळ्यांना माहिती आहे निरोगी मानवी शरीराचे तापमान. तर यामध्ये बघा, त्यांनी केल्विन, फॅरेनहाइट, सेल्सिअस अशा प्रकारे त्यांनी ठेवलेले आहेत. बरोबर. तर आपल्याला माहिती आहे की निरोगी मानवी शरीराचे तापमान 37-38 डिग्री सेल्सिअस मध्ये असतं. सेल्सिअस म्हणत आहोत आपण, पण इथे तुम्हाला सेल्सिअस मध्ये कोणती संख्या दिसत आहे? फक्त 0 डिग्री सेल्सिअस. मग 3 असेल तर मग कोणती आहे? तर आहे 98.6 फेरेनहाइट. फेरेनहाइट मध्ये 98.6 ह्याचा फॉर्म्युला नुसार यांनी काढलेला. तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही फॉर्म्युला नुसार काढू शकता, पण याचा आन्सर आहे
की निरोगी मानवी शरीराचे तापमान काय आहे 98.6 फॅरेनहाइट. पाण्याचे उत्कलन बिंदू म्हणजे पाण्याचे जे उकळीचे जे तापमान आहे ते काय आहे हे तुम्हाला बघायचं आहे. ते किती आहे 212 फॅरेनहाइट. ठीक आहे. आणि कक्ष तापमान म्हणजे आपला जो रूम टेम्परेचर आपण ज्याला म्हणतो ना, आपल्या आजूबाजूला जे असलेलं तापमान हे काय असतं. आता मग राहिलेलं 0 डिग्री सेल्सिअस तर नसणार, तर 296 केल्विन कक्ष तापमान. आणि पाण्याचा गोठण बिंदू काय आहे 0 डिग्री सेल्सिअस. तर हे जोड्या लावाबद्दल आहे. आता कोण खरं बोलते म्हणजे हे ट्रू अँड फॉल्स आहे. तर याबद्दल बघा काय म्हणत आहे. पदार्थाचे तापमान जूल्स मध्ये मोजतात नाही, पदार्थाचे तापमान फॅरेनहाइट सेल्सिअस केल्विन आपण आताच बघितलंय ह्यामध्ये मोजतात. तर हे चुकीचं आहे. उष्णता उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते, बरोबर. उष्णता उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते आणि थंड असलेली जी खूप थंड असलेली जी वस्तू असते ती आजूबाजूला असलेल्या तापमानाच्या तुलनेमध्ये येण्याचा प्रयत्न करते. तर हे बरोबर आहे. आणि उष्णतेचे एकक आहे जूल, बरोबर. जूल, कॅलरीज हे काय आहेत उष्णतेचे एकक आहेत. मग उष्णता दिल्याने वस्तू आकुंचन पावतात नाही, उष्णता दिल्याने वस्तू प्रसरण पावतात. तर आपल्या धड्यामध्ये हे सध्या तरी प्रसरणाबद्दल दिलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला आकुंचन पावताचे काही एक्झाम्पल्स आहेत, हे नंतर तुम्हाला येणार. काही काही वस्तू आहेत ज्या आकुंचन पावतात पण आपल्या धड्यामध्ये काही दिलेलं आहे तर प्रसरण पावतात, म्हणून हे चुकीचं आहे. ठीक आहे. टेक्निकली नाही आहे पण आपल्या धड्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे हे चुकीचं आहे. स्नायूचे अणु स्वतंत्र असतात, स्थायूंचे अणु स्वतंत्र असतात नाही. स्थायू म्हणजे काय, सॉलिड आहे आणि ते स्वतंत्र नसतात, ते एकमेकाला घट्ट पकडून बसलेली असतात. कशाचे अणु स्वतंत्र असतात, हवेचे. ते एकमेकापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतात. अशा प्रकारची ही आपली एक्सरसाइज आहे, अगदी सोपी एक्सरसाइज आहे. काय म्हणता परत, उष्ण वस्तूच्या अणूची सरासरी गतीज ऊर्जा थंड वस्तूच्या अणूच्या सरासरी गतीज ऊर्जेपेक्षा कमी असते. उष्ण वस्तूच्या अणूची सरासरी नाही, उष्ण वस्तू गतीज ऊर्जा म्हणजे काय होत आहे, ते एकमेकाला हालत आहेत ना. तर उष्ण वस्तूची जी गतीज ऊर्जा राहणार ही नेहमी सतत जास्त राहणार, कारण उष्णतेमुळे त्यांचे जे कण आहेत, जे अणू आहेत, हे आपल्या ठिकाणी हालचाल करत आहेत, तर त्यांची गतीज ऊर्जा काय राहणार, नेहमी जास्त राहणार. ठीक आहे. तर हे सुद्धा चुकीचं आहे. यामध्ये रिकामी जागा आहे. तापमापी हे उपकरण मोजण्यास वापरतात. थर्मोमीटर मोजण्यास वापरतात. तापमान मोजण्यास वापरतात. तापमापी हे उपकरण तापमान मोजण्यास वापरतात. उष्णता मोजण्यास कॅलरीमीटर हे उपकरण वापरतात. इथे कॅलरीमीटर, इथे तापमान. तापमान हे वस्तूच्या अणूच्या गतीज ऊर्जेचे प्रमाण असते. यामध्ये त्यांनी काय म्हटलं, तापमान. आणि तापमान मध्ये आपण असं म्हणतो की एक कणापासून सुद्धा आपण तापमान किती आहे पूर्ण वस्तूचा, पूर्ण पदार्थाचं, त्यावरून आपण ठरवू शकतो की तापमान किती आहे, कमी आहे की जास्त आहे. म्हणून इथे काय राहणार, सरासरी गतीज ऊर्जेचे प्रमाण. सरासरी म्हणजे एका अणूची गतीज ऊर्जा. एखाद्या वस्तूच्या उष्णता ही त्यातील अणूच्या एकूण गतीज ऊर्जेचे प्रमाण. कारण उष्णतेमध्ये काय होत आहे, पूर्ण एका बादलीमध्ये असलेल्या पाण्याची किती उष्णता आहे, त्यामध्ये किती हालचाल होत आहे, त्यावरून आपण उष्णता काढू शकतो. आपण सरळ, हे तर तुम्हाला येणारच नक्की, आपण सरळ न्यूमेरिकल्स पाहूया का, काय म्हणता. आहे कोणी क्लासमध्ये, आपण पाहूया न्यूमेरिकल्स. कारण न्यूमेरिकल्स मजेदार आहेत.
तर पटापट हे पाहून घेऊया. निशिगंधाने चहा बनवण्यासाठी चहाचे घटक टाकून भांडे सौर चुलीत ठेवले. शिवानीने तसेच भांडे गॅसवर ठेवले. कोणाचा चहा लवकर गरम होणार? गॅसवर ठेवलेला चहा लवकर गरम होणार. का बरं? तर गॅसमधून जी उष्णता मिळत आहे, जी ऊर्जा मिळत आहे ती जास्त आहे सौर ऊर्जेपेक्षा, म्हणून ते जास्त होणार. आणि यामध्ये जी थोडक्यात उत्तरे म्हणत आहे, यामध्ये काय? वैद्यकीय तापमापीचे वर्णन करा. त्यात व प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तापमापीत कोणता फरक असतो? तर बघा, यामध्ये कसं तुम्हाला वैद्यकीय तापमापी, जसं आपण आपल्या शरीराकरिता आपण वापरतो, त्याचं किती तापमान असतं, जसं 35 डिग्री सेल्सिअस टू 42 डिग्री सेल्सिअस त्याचं अंतर असतं की तोपर्यंतच त्याचं तापमान मोजलं जाऊ शकतं. आणि जे प्रयोगशाळेत जी तापमापी असतं ते लांब असते, त्यामध्ये मर्क्युरी असते आणि ते कितीपासून सुरू होत आहे? 40 डिग्री सेल्सिअस पासून ते 110 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण त्याचा तापमान मोजू शकतो. हे कशावरून? प्रयोगशाळेतील तापमापीला अशा प्रकारे तुम्ही त्याचं वर्णन करू शकता. उष्णता व तापमानात काय फरक आहे हे आताच आपण डिस्कस केलं आहे. कॅलरी मापीची जी रचना आकृतीसह समजवा. बघा, ही एक्झाम मध्ये येत आहे, तर तुम्हाला कॅलरी मापी जी आहे बॉक्स आणि त्यामध्ये थर्मोमीटर, स्टरर वगैरे जे आहेत ढवळणारे, ते तुम्हाला एकदा दोनदा तुम्ही चित्र करून बघितलं तर तुम्हाला येणार. आणि रेल्वेच्या रुळात ठराविक अंतरावर फट का ठेवलेली असते हे स्पष्ट करा. तर का बरं ठेवलेली असते? तर काय होत आहे, उन्हाळ्यामध्ये वगैरे जे लोखंड आहे हे प्रसरण पावतं आणि या प्रसरणामुळे त्यामध्ये बदल येऊ नको किंवा ते तुटायला नको, म्हणून त्यामध्ये काही ठराविक अंतरानंतर एक फट ठेवलेली असते. ठीक आहे, असं तुम्ही सांगायचं. तर आहेत उदाहरणे सोडवा. तर यामध्ये काय म्हणताय? फेरेनहाइट एककातील तापमान किती असलेले असते? सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल. तर बघा, हा मजेशीर प्रश्न आहे. फेरेनहाइट म्हणजे फेरेनहाइट, सेल्सिअस, केल्विन. आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर आपण एक फॉर्म्युला घेतो. F-32 डिवायडेड बाय 5 इक्वल्स टू C/9 असं आपण जो काही फॉर्म्युला घेत आहोत, तर त्यानुसार हे आपल्याला सोडवायचं आहे. आणि यांनी असं म्हटलंय की फेरेनहाइट एककातील तापमान किती असले असते? सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल, म्हणजे F=C म्हणत आहे. तर बघा, याला सॉल्व्ह करत असताना त्यांचं असं म्हणणं आहे की F=C आहे, बरोबर? ठीक आहे. दिसत आहे. तर बघा, यामध्ये काय म्हणत आहेत? डबल म्हणजे F=2C, राईट? F=2C असं म्हणत आहे. तर त्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे, हा जो फॉर्म्युला आहे F=9, तर हा जो आहे हा आपल्याकडे काय असतं? हे 32 या बाजूला असतं, बरोबर? तर हा जो फॉर्म्युला आहे ह्याला अशा प्रकारे ठेवण्यात आलेला आहे, कारण आपल्याला एफ ची व्हॅल्यू काढायची आहे किती असल्यास. तर म्हणून हा जो -32 हा या बाजूला असलेला, हा आपण या बाजूला उजव्या बाजूला घेतलेला आहे. मग त्यामध्ये काय दिलेलं आहे? हा जो फॉर्म्युला आहे F=2C, आपण जसं म्हटलं त्याला इथे पुट केलेलं आहे. मला असं वाटतं नेटवर्क इश्यू आहे. आपल्याकडे भरपूर पाऊस येते आमच्याकडे, तर नेटवर्कचं थोडं इश्यू आहे आणि तुम्हाला स्लाइड दिसत असेल तर बघा. तर यामध्ये जो 2C आहे, आपल्याला 2 सेल्सिअस, ट्वाइस ऑफ सेल्सिअस जे म्हणत आहोत आपण, तर हे आपण सॉल्व्ह करणार. सेल्सिअस मध्ये काढायचं आहे, म्हणून हा जो फॉर्म्युला आहे याला काय ठेवत आहोत आपण? इथे F=2C. तर
हा जो 9 आहे याला आपण या बाजूला घेतला आहे. सी ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून आपण हे इथे काय ठेवलेलं आहे, वन साइडला सी सगळे घेतले आहे, बरोबर. मग याला सॉल्व्ह केल्यानंतर सारखे पदे एकत्र करा, म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय दिस आणि 9c, ठीक आहे. त्यामुळे काय आन्सर येत आहे, 32 1:5c 32. मग परत आपल्याला सी पाहिजे आहे म्हणून त्याला परत वन साइड घेऊन गेलो आहोत आणि मग त्याचा आन्सर काय आलेला आहे, 160 डिग्री सेल्सिअस. अटीप्रमाणे आपल्याला काय म्हटलं आहे की फेरेनहाइट इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ सी. तर त्यामुळे समजा आपण सी ची जी व्हॅल्यू आहे ती आता इथे ठेवली तर मल्टिप्लाइड बाय किती होत आहे, 320 फेरेनहाइट, म्हणजे केल्विन काय येत आहे, 160 डिग्री सेल्सिअस, सॉरी सेल्सिअस 160 डिग्री सेल्सिअस, आणि फॅरेनहाइट मध्ये काय येत आहे 320 फेरेनहाइट. तर अशा प्रकारे हा सॉल्व्ह केलेला आहे. परत यानंतर एक उदाहरण आहे. तर हा उदाहरण काय म्हणत आहे की एक पूल 20 मीटर लांबीच्या लोखंडाच्या सळईने तयार केला आहे. यामध्ये लांबीबद्दल बोलले आहेत, लोखंडाच्या. तर हा लांबीबद्दल बोलत असताना यांनी म्हटलं की 18 डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ केलेली आहे. तर यामध्ये किती, 4 सेंटीमीटर तापमान 18 डिग्री सेल्सिअस असताना दोन सळ्यात 4 सेंटीमीटर अंतर आहे. किती तापमानापर्यंत तो पूल सुरक्षित राहील. तर किती तापमान वाढला तर हा पूल सुरक्षित राहील असं विचारत आहे. तर बघा काय काय दिलं आहे. लांबी सुरुवातीला 20 मीटर आणि मल्टिप्लाइड बाय 100 केला आहे. तर याला सेंटीमीटर, कारण आपल्याला इथे सेंटीमीटर मध्ये 1 सेंटीमीटर दिलेला आहे आणि 120 मीटर मध्ये दिला आहे, म्हणून आपण त्याला कशामध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलेला आहे. ठीक आहे. तापमान T1, आपला T1 तापमान किती आहे, चेंज होण्या अगोदरचा 18 डिग्री सेल्सिअस आणि अंतर पण 4 मीटर. तर आता आपल्याला काय काढायचं आहे, T2. ठीक आहे. तर आपल्याला हा सूत्र दिलेला आहे, चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ मध्ये बघा कोइफिशियंट, तर लोखंडाचं कोइफिशियंट काय आहे इथे तुम्हाला दिलेला आहे, लोखंडाचं कोइफिशियंट तुम्हाला, तर त्यानुसार इथे व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत. आणि हा फॉर्म्युला इथे मांडल्यानंतर तुम्हाला डेल्टा टी काढायचा आहे, म्हणून त्यांनी बघा काय केलेलं आहे, याला वर घेतला आहे आणि डेल्टा एल वर घेतला आहे आणि खाली एल इंटू कोएफिशियंट आणि व्हॅल्यूज पुट केल्या आहेत. आता हे जे व्हॅल्यूज पुट केले आहे यामध्ये काय सॉल्व्ह केलेलं आहे, सगळ्यात अगोदर काय सॉल्व्ह केलेलं आहे, सगळ्यात अगोदर ही जी खालची जी व्हॅल्यू आहे हिला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे, हिला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे, बरोबर. तर याला सॉल्व्ह केल्यानंतर मग त्यांची जी सेकंड व्हॅल्यू येत आहे त्यानंतर त्यांनी इथे सगळ्यात अगोदर या व्हॅल्यूला सॉल्व्ह केलेला आहे आणि इथे त्यांनी जे काही पॉइंट्स आहेत किंवा जे काही दशांक आहे त्याचा आन्सर त्यांनी इथे ठेवला आहे आणि परत त्यांनी डेल्टा टी जी व्हॅल्यू आहे इथे मांडली आहे. ठीक आहे. ही डिग्री सेल्सिअस मध्ये आली आहे. सिन्स चेंज इन टेम्परेचर आपल्याला काय दिलेलं आहे, T1 अगोदर दिलं आहे त्यांनी, आपल्याला T2 काढायचा आहे, म्हणून आपण T1 जे जसंच्या तसं ठेवत आहोत. चेंज इन टेम्परेचर आपण काढलेला आहे. तर इथे हा जो साइन आहे हा अप्रॉक्सिमेट देत आहे. ह्या साइनला म्हणतात अप्रॉक्सिमेट. आपण परमनंट जी व्हॅल्यू आहे ती काढू शकत नाही. आपण असं म्हणू शकतो की 185 डिग्री सेल्सिअस पर्यंत हा पूल
तापमान सहन करू शकतो? प्रश्न आपला हा आहे ना, की किती तापमानापर्यंत पूल लांब होण्यासाठी सहन करू शकता आहे, किती तापमान वाढवल्यापर्यंत? तर किती? 185 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढवू शकतो आपण. आणि याला इक्वल्स नाही ठेवलं आहे. आपण जी व्हॅल्यू आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू ती नाही काढू शकत. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे? अप्रॉक्सिमेट हा साइन ठेवलेला आहे. ठीक आहे. तर आपण पुढच्या क्लासमध्ये दुसरं लेसन चालू करणार आहोत. या लेसनमध्ये काही प्रश्न आहेत, काही न्यूमेरिकल्स नाही समजल्यास पुढच्या क्लासमध्ये मला विचारा, आठवणीने विचारा. ठीक आहे. चला बाय.